नमस्कार, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. मधले बरेच दिवस आपण ऑनलाईन आलो नव्हतो, परंतु एक आवश्यक मुद्दा होता आणि तोही लेट. म्हणजे 23 तारखेला आपले फॉर्म भरायला चालू झालेत. सप्टेंबरच्या 7 तारखेपर्यंत फॉर्म भरायचं मुदत आहे ऑक्टोबरची. आणि मध्यंतरीच्या एक 5-6 दिवसात माझं थोडंसं प्रॉब्लेम असल्यामुळे अल्सर तोंडाचा, त्यामुळे मी लाईव्ह आलोच नाही. आज लाईव्ह आलो याचा अर्थ की आपले बरेचसे पोलीस बांधव आहेत, यांचं डॉक्युमेंट्स जे आहे, मुख्य परीक्षेचे डॉक्युमेंट काय लागतात त्यासाठी त्यांना बरेच जणांचे फोन येतात. म्हणजे एक 5-10 मिनिटाचा व्हिडिओ बनवावं आणि त्याच्यामध्ये सांगावं लागते काय. तर सर्वप्रथम तुम्हाला मी एक सांगतो, आपला इश्यू आहे विवरणपत्र, नॉन क्रिमिलियर आणि स्मॉल फॅमिली. हे 3 घटकावरच सगळ्यांचा प्रश्न आहे. तर गेल्या वेळेसची जी परीक्षा होती त्या परीक्षेला विवरणपत्र जे जुनं आहे तेच सांगितलं होतं, पण आता ते विवरणपत्र तुमचा 1 वर्ष जवळपास कालावधीमध्ये गेल्यामुळे 10-11 महिने तुम्हाला नवीन विवरणपत्र भरायला सांगितलंय. आणि ती प्रोसेस तुम्हाला सगळ्यांना माहिती, त्याच्याबद्दल काहीच सांगायचं नाही. इथं सांगणार आहे की मुख्य परीक्षेत डॉक्युमेंट अपलोड काय करायचे तर, आणि नॉन क्रिमिलियर कोणत्या म्हणजे कोणत्या वेळेसाठीचं, म्हणजे कोणत्या कालावधीचं आवश्यक आहे ते एक लक्षात घ्या. आपण मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना जे तुमचा पूर्वचा फॉर्म असतो तोच पूर्व परीक्षेचा फॉर्म हा मुख्य परीक्षेसाठी ग्राह्य धरला जातो, तोच असतो, बाकी काहीच नाही. मग तुम्हाला जे आता मुख्य परीक्षेच्या फॉर्मच्या वेळी विवरणपत्र किंवा स्मॉल फॅमिली सांगितलं आहे त्या बाबतीमध्ये तुम्हाला फक्त अपडेट करायचं. म्हणजे तुम्हाला आता नवीन फॉर्म भरता वेळी मुख्य परीक्षेचा जो आहे तसाच फॉर्म येणार आहे. फक्त तुम्हाला काय येणार आहे त्याच्यामध्ये परीक्षा सेंटर निवडायचं आहे, चलन भरायचे, ते परीक्षा सेंटर निवडून त्याच्या आधी फॉर्म भरताना डॉक्युमेंट अपलोड जिथं करायचं असतं आपला, त्याच्यामध्ये विवरणपत्राचं एक नवीन ऑप्शन असेल. म्हणजे तिथं जे ऑप्शन आहे विवरणपत्राचं पहिले अपलोड तुम्ही केलं असेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करून हे नवीन अपलोड करायचं आहे. ते एक स्मॉल फॅमिलीचं जिथं आहे तिथे एक तुम्हाला स्मॉल फॅमिलीचं तुम्हाला अपलोड करायचं आहे. राहिला प्रश्न नॉन क्रिमिलियरचा, तर ते मुद्दा महत्वाचा, तो क्लिअर करतो. आपल्याला लागणारे आवश्यक पत्र हेच डॉक्युमेंट बघा. मुख्य परीक्षा जी आहे डिपार्टमेंट PSIची, यासाठी आवश्यक कागदपत्र जे आहेत आता ते फक्त आणि फक्त 2च आहेत. म्हणजे एक तर तुम्हाला विवरणपत्र पाहिजे आणि लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. ठीक आहे. आता याच्यात दुसरा राहतो मुद्दा नॉन क्रिमिलियरचा, ते मी तुमच्या समोर मांडलाय. मी नॉन क्रिमिलियर हे एक, मी इथं आणखी एक पॉइंट सांगतो बघा. हे नॉन क्रिमिलियर कोणासाठी आवश्यक आहे हा सर्वात मुद्दा महत्वाचा. कोणासाठी आवश्यक आहे तर याच्यामध्ये एक लक्ष द्या की ज्यांचं वय बघा, वय फॉर्म भरता वेळी, कोणता फॉर्म, पूर्व परीक्षा फॉर्म भरता वेळी, पूर्व परीक्षा फॉर्म भरता वेळी किती, 35 वर्षापेक्षा, म्हणजे तुमचं 34 वर्षे 9 महिने जर 29 दिवस झाले असतील किंवा 34 वर्षे 11 महिने झाले असतील तरी चालतं. 35 वर्षापेक्षा कमी आहे किंवा कमी होतं, त्यावेळेला कमी होतं. म्हणजेच पूर्व परीक्षेचा फॉर्म भरता वेळी ज्यांचं वय, ठीक आहे, ज्यांचं वय 35 वर्षापेक्षा कमी होतं अशा, ओपन असो कास्ट असतो, म्हणजे तुमच्या परीक्षा देणाऱ्या प्रत्येकाला नॉन क्रिमिलियर आवश्यक नाही. ठीक आहे, नॉन क्रिमिलियर आवश्यक नाही. आता आवश्यक हे तर नाही करतो मी, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आणखी समजा आहे कोणाला आवश्यक नाही. वय ज्यांचं पूर्व परीक्षा फॉर्म भरता वेळी ज्यांचं वय 35 वर्षापेक्षा कमी होतं अशा ओपन आणि कास्ट. कोण ओपन, आता ओपनला लागतच नाही, आणि कास्ट सुद्धा, या दोघांना सुद्धा आवश्यक नाही. म्हणजे ज्यांचं वय 35 वर्षापेक्षा कमी आहे अशा कोणत्याच व्यक्तीला नॉन क्रिमिलियर आवश्यक नाही, कारण ते सरसकट ओपन मध्ये गणले जातात. परंतु इथं जी ओपनची मर्यादा आहे, वय मर्यादा, ठीक आहे, वय मर्यादा किती आहे, सरसकटपणे 35 वर्ष. परंतु ठीक आहे, ही ओपन साठी, मग कास्टवाला ओपनवाला सगळे इथंच गणले जातात ज्यावेळेस ज्यांचं वय 35 पेक्षा कमी आहे. आणि तुम्हाला आरक्षण नाही आहे. ऍक्च्युअली नॉन क्रिमिलियर तुम्हाला असायलाच नाही पाहिजे, फक्त कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायला असायला पाहिजे होतं. कारण कास्ट सर्टिफिकेट हे तुमच्या जातीचा पुरावा आहे. नॉन क्रिमिलियरचा काय संबंध कुठून टाकला माहित नाही मला, कारण तुम्हाला ते आरक्षित पोस्ट देत नाहीत.
तुम्हाला फक्त वय सवलत दिली जाते, आरक्षित पोस्ट देत नाहीत. आणि आरक्षित पोस्ट मिळवायची असेल तरच नॉन क्रिमिलेअर म्हणजे उत्पन्न मर्यादा तुमची आवश्यक आहे. त्यामुळे ते नॉन क्रिमिलेअर सांगतात, परंतु ते त्यांची प्रोसेस काय असेल तो भाग वेगळा. पण वय मर्यादा सरसकट 35च्या खाली. पण जे कास्टचे असतील, ठीक आहे, म्हणजे वय सवलत कुणाकुणाला आहे, कास्टवाल्यांना. जे विशिष्ट ओपनच्या बाहेरचे आहेत त्यांना वय सवलत आहे, आणि ती वय सवलत काय, सवलतीचा लाभ घेण्यासाठी. जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला वय किती आहे, वय आहे 40 वर्ष. किती कमाल, ठीक आहे. मग हे कोण आले, ओपन सोडून सगळे असं लिहितो मी, कास्ट असं लिहितो, किंवा ओपन सोडून सगळे. ओपन सोडून सगळ्यांना हे वय सवलतीचं घ्यायचं असेल, ओपन सोडून सगळे प्रत्येक कास्टचे असेल, कोणते असेल, तर यांना काय करायचं, वय 40 पर्यंत आहे, पण त्यांना नॉन क्रिमिलेअर लागतं. कुणाला लागतं, यांना लागतं. मग नॉन यांना लागतं. का लागतं, वय सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर नॉन आवश्यक, म्हणून मी इथं म्हणतो नॉन क्रिमिलेअर आवश्यक आहे. ठीक आहे. कशासाठी, जर 35 पेक्षा तुम्ही जास्त असताल तरच तुम्हाला हे नॉन क्रिमिलेअर वय सवलतीसाठी आवश्यक असतं. फक्त नॉन शॉर्ट मध्ये लिहितो मी, हे आवश्यक आहे ज्यांचं वय 35 ते 40च्या दरम्यान आहे. म्हणजेच वय किती पाहिजे, 35 ते 40च्या मध्ये आहे. कधी होतं, परीक्षा पूर्व परीक्षा फॉर्म भरताना ज्यांनी 35 क्रॉस केले होते कास्टवाले, आणि ज्यांनी 40च्या मध्ये होते असे, म्हणजे 35 ते 40 मधले कास्टवाले, प्रत्येकाला लागत होतं नॉन क्रिमिलेअर फॉर्म भरता वेळी वय सवलत घेण्यासाठी. SC ST च्यांना लागत नाही. आता मी इथे एक सांगतो, SC ST नॉन आवश्यक नाही. कशासाठी, 40 पर्यंत गेलात तुम्ही, 40 पर्यंत सुद्धा आवश्यक नाही, वय 40. म्हणजे इथं SC ST चा कोणी असेल तर त्याला नॉन क्रिमिलेअर कुठंच लागत नाही. ठीक आहे. आणि जर SC ST चा नॉन क्रिमिलेअर कुठेच लागत नाही, त्यांना 40 पर्यंत फॉर्म भरू शकतात. पण जे की SC ST सोडून आणि ओपन सोडून इतर कास्टचे आहेत त्यांचं वय 35 ते 40च्या दरम्यान आहे. फॉर्म भरायच्या वेळेस तुमची तारीख दिली, त्या तारखेला 35 कंप्लीट झाला असेल आणि 35च्या पुढे असाल 40च्या मध्ये, तर तुम्हाला नॉन क्रिमिलेअर लागतं. आणि जे ओपनचे आहेत त्यांना तर नॉन क्रिमिलेअर लागत नाही. म्हणजे 35च्या खाली आहे त्यांना कोणालाच नॉन लागत नाही, ओपन कास्ट कुणी असो. कास्टच्या मुलांना अजून सांगतो काय, जर तुम्ही 35च्या खाली असाल तुम्हाला नॉन क्रिमिलेअर लागत नाही. आता नॉन क्रिमिलेअर कोणतं व्हॅलिड समजायचं, हा मुद्दा बऱ्याच जणांचा आहे, तो इथं पाहून घ्या. नॉन क्रिमिलेअरची व्हॅलिडिटी आहे 3 वर्ष. नॉन क्रिमिलेअर आता 3 वर्ष, पूर्वी 1 वर्ष चालायचं, आय थिंक 2017-18 पूर्वी, 17च्या पूर्वी 3 वर्ष. म्हणजे तुम्ही ज्या तारखेला काढलं, समजा तुम्ही काढलं डिसेंबरमध्ये, डिसेंबर 2023ला, तर त्याची चालू होतं ते 1 एप्रिल 2023ला चालू झालं असतं. म्हणजे आर्थिक वर्ष कोणतं आहे आपलं, 1 एप्रिल ते 31 मार्च. मग तुम्ही 30 मार्चला जर नॉन क्रिमिलेअर काढलं तर ते पहिल्या वर्ष त्याची वर्ष ना त्याचे 1 एप्रिल पासून गणना होते. 31 मार्चला जरी आलं तुमचं तर त्या पाठीमागच्या 1 एप्रिल पासून चालू होतं. 31 मार्च 2024ला जर तुम्ही नॉन क्रिमिलेअर काढलं तर त्याच्यावर तारीख असते 1 एप्रिल 2023, मग पुढे. आणि 1 एप्रिलला जर तुम्ही 1 एप्रिल किंवा त्यानंतर नॉन क्रिमिलेअर काढलं तर 1 एप्रिलला आपलं आर्थिक वर्ष चालू होतं, त्यामुळं त्याची तारीख तिथूनच पुढे लागू होते. मग तुम्ही त्या आर्थिक वर्षात कधीही काढा, त्या आर्थिक वर्ष कुठून चालू होतं, 1 एप्रिल पासून, तर त्या 1 एप्रिलची आपण 1 एप्रिल पासून काउंट केलं पाहिजे. मग आता व्हॅलिड नॉन क्रिमिलेअर कोणते तुम्हाला सांगतो मी, ज्यांच्या नॉन क्रिमिलेअरची मर्यादा म्हणजे व्हॅलिडिटी 31 मार्च 2024ला संपली, त्यांना नवीन नॉन क्रिमिलेअर काढायची आवश्यकता नाही. तुम्ही ज्यावेळेस तुमचं मेन्स डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुमचं 2026 मध्ये झालं, समजा 25 मध्ये, 2025 मध्ये झालं तरी तुमचं नॉन क्रिमिलेअर हे 2023-24 या आर्थिक वर्षाचं असणं आवश्यक आहे. मग ज्यांचं नॉन क्रिमिलेअरची व्हॅलिडिटी 2024 आहे, 31 मार्च 2024 म्हणजे संपले, त्यांनाही नवीन काढायची गरज नाही, नवीन अपलोड करायची गरज नाही. ज्यांची व्हॅलिडिटी 2025ला संपते त्यांचंही चालतंय, त्यांनाही काढायची गरज नाही. ज्यांच्या नॉन क्रिमिलेअरची व्हॅलिडिटी 2026ला संपते, 31 मार्च 2026ला, त्यांना सुद्धा नवीन काढायची आवश्यकता नाही, त्यांचं सुद्धा चालतंय. कारण हे 3 वर्षी मर्यादा असते. 1 एप्रिल 2021ला काढलं ते 24 पर्यंत चालणार आहे. ठीक आहे. 1 एप्रिल 2022ला काढलं तर ते 25 पर्यंत चालणार आहे. ठीक आहे. कारण 22 ते 23, 23 ते 24 आणि 24 ते 25.
1 एप्रिल 23ला काढलं तर 1 एप्रिल 31 मार्च 24 पर्यंत चालणार आहे. म्हणजे तुम्ही नॉन क्रिमिलियर बघा या दरम्यान तुम्ही नॉन क्रिमिलियर काढलं असेल कोणतं या कालावधीत हेच काढलेले असेल तर तुम्हाला तेच लागतंय, दुसरं लागत नाही. ठीक आहे. 31 मार्च 1 एप्रिल 2023 1 एप्रिल 2021 नंतर काढलं असेल आणि 31 मार्च 2024 मधलं तरी चालेल. 31 मार्च 2024च्या पूर्वी म्हणजे 2023 मध्ये काढलं. 1 एप्रिल 21 नंतर 2023 पर्यंत काढलं कोणतंही असेल तर ते चालतं. त्यापेक्षा बेटर की ही व्हॅलिडिटी कोणती पहा. इथं जर 2023 31 मार्च 2023 चालत असेल, व्हॅलिडिटी संपली, एक्सपायरी डेट 2023 असेल, 31 मार्च 2023 चालत नाही. 31 मार्च 2027 असेल चालत नाही. ठीक आहे. पण याची व्हॅलिडिटी जर 31 मार्च 24 31 मार्च 25 31 मार्च 26 ही जर तुमची एक्सपायरी डेट असेल नॉन क्रिमिलियरची तर ते नॉन क्रिमिलियर चालतं. जे तुम्ही तेव्हा अपलोड केलंय तेच चालतं, दुसरं लागत नाही. ठीक आहे. म्हणून मी जर म्हटलं इथं याची व्हॅलिडिटी आहे, काय व्हॅलिडिटी 31 मार्च 2023. ठीक आहे. तर 23 तर हे चालत नाही. ठीक आहे. इथं जर आपण पाहिलं की 31 मार्च 2027 ची व्हॅलिडिटी असेल तर चालत नाही. एक्सपायरी डेट आणि हे चालते असं लिहा, चालते. बर, आता हे तुम्हाला अपलोड करायची आवश्यकता आहे का? नाही. ठीक आहे. तुमचा रूल बघून घ्या एकदा. अपलोड करायची आवश्यकता नाही. अपलोड आणि जरी अपलोड तुम्ही केलं करायची आवश्यकता जरी तुम्हाला वाटत असलं तिथं, ठीक आहे, माझ्या माहितीचं जे पूर्वचं असतो तेच नॉन क्रिमिनल चालतं. आणि आता तुम्ही कुठेही जा, डॉक्युमेंट 2026 ला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन द्या, तुम्हाला 31 मार्च 2000 पूर्वीच नॉन क्रिमिनल मागणार, पुढचं मागणार नाही. काय मी ठामपणे सांगतो, कारण एमपीएससी तेच चालतं त्या आर्थिक वर्षाचं. PSI ची परीक्षा 2020 ची 22 मध्ये झाली होती, पण 20 ला जाहिरात आली होती. 20 ला जाहिरात आली होती म्हणून ते 20 आर्थिक वर्षच पाहिजे. फेब्रुवारी 20 मध्ये जाहिरात होती, तर 31 मार्च 2020 पर्यंत व्हॅलिड असणार नॉन क्रिमिनल चालत होतं. त्याच्या पूर्वीचं 31 मार्च 19 असेल संपणार, किंवा 31 मार्च 2020 नंतर काढलं असेल समजा 1 एप्रिल 20 नंतर, तेही चालत नव्हतं. म्हणून तुम्हाला सांगतो डिपार्टमेंट PSI ला कोणतं चालतं तर 31 मार्च 23 ला ज्याची व्हॅलिडिटी संपली त्यात चालत नाही. कारण तुमची जाहिरात आली ऑक्टोबर 23 मध्ये, सप्टेंबर 23 मध्ये, सॉरी मग सप्टेंबर 23 मध्ये आले तर तुम्हाला ते 1 एप्रिल 23 नंतरच लागतं. ठीक आहे. 1 एप्रिल 23 नंतरचं मग हे चालू असतं का? ह्याची व्हॅलिडिटी कधी आहे? 1 एप्रिल 21 ते 1 एप्रिल 31 मार्च 24 हे चालतं. याची व्हॅलिडिटी 1 एप्रिल 22 ते 31 मार्च 25 हे चालतं. आणि याची व्हॅलिडिटी 1 एप्रिल 23 ते 31 मार्च 26 हेही चालतं. कारण ह्याच्यामध्येच तुमचं ते सप्टेंबर तुमची जाहिरातीची तारीख येते, ज्या दिवशी जाहिरात आली त्या तारखेचं नॉन क्रिमिनल चालत असतं. म्हणून तुम्हाला सांगायचं काय होतं की एक डॉक्युमेंट्स नॉन क्रिमिनल आता अपलोड करायची गरज नाही, पहिलंच ते पूर्वच आहे तेच ग्राह्य येतो. तुम्ही आता अपलोड केलं तर तुमच्या फॉर्मवर ते पूर्वच येणार आहे, पुन्हा फायनलच्या फॉर्मला पूर्वच असणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं आणि 35च्या खालचे त्यांना कोणालाच नॉन लागत नाही. SC ST असेल तर त्यांना 40 पर्यंत नॉन लागत नाही. आणि जे काही कास्टची सवलत घेऊ इच्छितात, वय सवलत 35 ते 40, त्यांना नॉन क्रिमिनल आवश्यक आहे. पण ते पूर्व परीक्षा जाहिरात आले त्यावेळेस व्हॅलिड असणार. आणि त्यावेळेस व्हॅलिड कोणते तर ज्यांची मुदत 24 ला संपते, 25 ला संपते किंवा 26 ला संपते ते व्हॅलिड आहेत. ठीक आहे, एवढंच सांगायचं होतं. माहिती जर आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपण थांबूयात. काही आवश्यकता भासली तर नक्कीच कॉल करा. 9922485500. थँक्यू सो मच.